अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आशा करते की मजेतच असाल। तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी आज काय शेअर करणार आहे। तर येत्या सणावारासाठी मी काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे। सगळं घर डेकोरेशनचं सामान आहे आणि त्याचाच रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की कुठलं सामान तुम्हाला मागवायला हवं आणि कुठलं सामान नाही मागवायचं। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले मी तुमच्यासोबत वेगवेगळ्या उरली शेअर करणार आहे, जे मी येत्या सणावाराच्या डेकोरेशनसाठी मागवलेले आहे आणि प्रत्येकाची क्वालिटी पैशाच्या मानाने खूप छान आहे। तर पहिली वस्तू आहे हा उरली आयटम। तुम्ही बरेचशा ऑनलाईन वेबसाईटवर बघितलंही असेल, दिसायला अगदी छानच आहे, क्वालिटी देखील छान रिसीव झालेली आहे। पण बरेच जणांना वाटत असेल की हे पितळेचं आहे, तर नाही। पहिलेच सांगते की यातली कुठलीही गोष्ट पितळेची नाही आहे, कारण तुम्हाला 200-250 कुठली पितळेची वस्तू मिळणार। जर तुम्हाला अतिशय महागड्या क्वालिटीचे घ्यायचे असेल तर तुम्हाला शॉपमध्ये जावं लागेल आणि त्यासाठी 4 ते 5 हजार तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागेल। ही वस्तू आपल्याला अगदी 150 ते 200च्या रेंजमध्ये मिळालेली आहे। मला प्रत्येक वस्तूची आता प्राइस तर आठवण नाही, पण मी खालच्या साईडला प्राइस टाकेल, जेणेकरून तुम्हाला समजेल की या वस्तूची प्राइस किती आहे। त्यानंतर तुम्ही ही दुसरी उरली बघू शकता। याची क्वालिटी मला सर्वात जास्त आवडली। मी 3 उरली आयटम मागवले आहे, प्रत्येकाची क्वालिटी थोडीशी डिफरंट आहे, पण यातली ही सेकंड उरली आहे ना, त्याची क्वालिटी मला खूप चांगली वाटली। एकदम मस्त क्वालिटी रिसीव झाली आहे। जसं एखाद्या टेबलवर तुम्हाला कॅन्डल्स डेकोरेट करायचं आहे किंवा रांगोळीवर सुद्धा याला जर तुम्ही ठेवाल ना तर दिसायला छान दिसेल। मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल म्हणून डेकोरेट करून दाखवत आहे। तर इथे मी याला टेबलवर एका रांगोळीवर डेकोरेट केलेलं आहे। यामध्ये जर आपण फ्लोटिंग कॅन्डल्स वगैरे ठेवले ना, दिसायला अगदी छान दिसेल। त्यानंतर तिसरा उरली स्टँड। तर यामध्ये 3 स्टँड दिलेले आहे आणि याची क्वालिटी देखील छान आहे पैशाच्या मानाने, कारण फक्त 250 ला वगैरे मला हे प्रोडक्ट रिसीव झालेलं असेल। आधी एका व्हिडिओमध्ये मी हे उरली आयटम तुमच्यासोबत शेअरही केलं होतं आणि क्वालिटी वगैरे खूप छान आहे। आणि याचा एक फायदा वाटला की जेवढेही उरली आयटम आहे ना, ते खराब जरी झाले तर तुम्ही गोल्डन स्प्रे पेंट करून याला पुन्हा नवीन बनवू शकता। तर तुम्हाला जर मागवायचे असेल तर सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सध्या आता सेल सुरू आहे, त्यामुळे प्राइस आणखी ड्रॉप झालेले असेल आणि या सगळ्या वस्तू मी स्वतःच्या घर डेकोरेशनसाठी मागवलेल्या आहे, म्हणून तुम्हाला डेकोरेट करून दाखवत नाही आहे। पण येत्या दिवाळीच्या व्हिडिओत तुम्हाला या सगळ्याच वस्तू मी डेकोरेट करून दाखवणार। त्यानंतर मी काही कुशन कवर मागवलेले आहे सोफ्यावर डेकोरेट करण्यासाठी। तर याची क्वालिटी देखील पैशाच्या मानाने खूप छान आहे। ही साइडला असे जाडे टेसल्स दिलेले आहे आणि तुम्ही वरती धागे दिसत आहे ना, ते लोकराचे आहे आणि क्वालिटी खूपच छान आहे, धागे वगैरे निघत नाही। आणि जो मटेरियल आहे, जो व्हाईट कलरचा तुम्ही मटेरियल बघत आहे, तो खादी मटेरियल आहे आणि जाड्या क्वालिटीचा आहे। मला आठवते तेवढं 350 ला काहीतरी मला हे कुशन कवर रिसीव झाले। त्यानंतर तुम्ही हे दुसरे कवर बघू शकता। तर हे मी पिलोसाठी मागवले होते, पण काय झालं की आपले जे नॉर्मल पिलो असतात त्याला हे येणार नाही। मला लक्षात नव्हतं, त्यामध्ये लिहिलेलं होतं की 20 बाय 12चे हे साईज आहे। थोडासा छोटा कुशन याला हवा, नॉर्मल जे आपण पिलो यूज करतो त्याला हे येणार नाही। पण क्वालिटी पहिले जे कुशन कवर दाखवले त्यापेक्षाही याची क्वालिटी मला जास्त आवडली, त्यामुळे मी हे रिटर्न करणार नाही आहे। यासाठी मी ऑनलाईन 12 बाय 20चे कुशन्स मागवलेले आहे आणि जेव्हा मी त्याला घालेल तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करणार। त्यानंतर मी माझ्या 5 सीटर सोफ्यासाठी हे सोफा कवर मागवलेले आहे। क्वालिटी खूपच मस्त आहे, त्याचबरोबर प्राइसही तेवढीच महाग आहे। 1700 ला 5 सीटर सोफा कवर आहे। क्वालिटी एक नंबर आहे, म्हणजे एकदम शॉपमध्ये जशी क्वालिटी असते तशीच आहे। स्लिपरी नाही आहे, म्हणजे तुम्ही एकदा जर सोफ्यावर टाकले तर 2-3 दिवस हे खराब होणार नाही, कारण त्याचा जो मटेरियल आहे तो तसा आहे। आणि मागच्या साईडला भरपूरसा भाग यात फसवलेला गेलेला आहे, कारण साईज खूप मोठी आलेली होती आणि मी याला थोडंसं फोल्ड केलेलं आहे। तुम्हाला मी सोफ्यावर स्प्रेड करून दाखवते, बघा दिसायला किती छान दिसत आहे। पिलो कवर देखील मी लावलेले आहे। मला यातला कुठलाही प्रोडक्ट मागवायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचबरोबर व्हिडिओमध्ये व्ह्यू प्रोडक्ट म्हणून असताना त्यामध्ये सगळेच प्रोडक्ट टॅग केलेले आहे। त्यानंतर मी माझ्या दिवाणसाठी, म्हणजे ज्याच्या समोर मी बसलेली आहे त्या दिवाणसाठी ही बेडशीट मागवलेली आहे। ही पण खूप जास्त रिजनेबल प्राइसमध्ये आहे। याची प्राइस मला वाटते 300 किंवा 350 असेल। या बेडशीटची खासियत काय आहे की यासोबत 5 कुशन कवर मिळालेले आहे, त्याचबरोबर 2 लोड कवर मिळालेले आहे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। तर माझ्याकडे तर लोड नाही आहे, त्यामुळे त्याचा उपयोग मी ॲज अ पिलो कवर म्हणून करणार आहे। आणि 5 हे जे कुशन कवर आहे
ते देखील खूप छान आहे आणि पैशाच्या मानाने बेडशीटची क्वालिटी खूप छान आहे. प्युअर कॉटन तर म्हणणार नाही, पण कॉटन विथ मिक्स मटेरियल आहे. पण जर का तुमचा दिवाण खूप मोठा असेल, मीन्स 4x6चा असेल, तर कदाचित ही बेडशीट थोडीशी छोटी होऊ शकते. जसं तुम्ही माझा मागचा दिवाण बघू शकता, हा 4x6चा असल्यामुळे याला समोरच्या साईडला ही बेडशीट हलकीशी छोटी झालेली आहे. मी तुम्हाला स्प्रेड करून दाखवते. बघा, दिसायला छानच दिसत आहे ना, पण समोरच्या साईडला हलकीशी बेडशीट छोटी झालेली आहे. तरी देखील मी ही बेडशीट रिटर्न केली नाही, कारण मला याचं कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप आवडलं आणि मटेरियल देखील खूप छान आहे. जर का तुमचा दिवाण थोडासा जरी छोटा असेल ना, त्याला ही साईजला परफेक्ट बसेल. कुठलेही सणवार म्हटलं की लहान मुलांना एथनिक ड्रेस घालायला खूप आवडतात. तर त्यासाठीच मी माझ्या मुलीसाठी हे कॉटनचे एथनिक ड्रेस मागवलेले आहे. प्युअर कॉटन आहे. दिवसभर जरी मुले घालून राहील आणि जुने झाले की ते घरीही वापरू शकतात, एवढं सॉफ्ट मटेरियल आहे. साईडला नियानी घातलेले आहे आणि बघू शकता दिसायला अगदी सुंदर दिसत आहे. त्यातला जो ऑरेंज कलरचा ड्रेस आहे ना, तो मी गणपतीसाठी मागवला होता आणि तिने भरपूरदा यूज केला. आणि हा एक पिंक ड्रेस मागवला, तो देखील खूप छान आहे. त्याचबरोबर गणपतीच्या वेळेस ही ज्वेलरी मी मागवली होती, पण तुमच्यासोबत शेअर करायला मला वेळच मिळाला नव्हता. आणि हे जे त्यासोबत इयरिंग्स मला मिळाले होते, वेगळा पॅटर्न आहे, बघू शकता. याला कुठला पॅटर्न म्हणतात हे मला माहिती नाही. इंस्टाग्रामवर मी बघितले होते आणि मिशोवरून मी मागवले. हे पूर्ण सगळा सेट मला काहीतरी 300 की 250ला रिसीव झाला असेल. हे जे कानातले आणि नथ मी गणपती डेकोरेशनमध्ये घातलेही होतं. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअरही केलं होतं. आणि कानातले बघू शकता दिसायला अगदी छान दिसत आहे. शेवटी आता सणवार म्हटलं तर आपण किचनची साफसफाई तर करतोच आणि किचनसाठी देखील मी ही महत्त्वाची वस्तू मागवली आहे. तुम्हाला बघून कळलंच असेल, ही कॅबिनेट मॅट आहे. पण स्पेशली मी कॅबिनेटसाठी न मागवता माझ्या फ्रीजसाठी मागवली आहे. जे माझे रेग्युलर व्ह्यूअर्स असेल त्यांना माहीतच असेल की फ्रीजमध्ये मी अशा DIY मॅट यूज करत होते 3 कप्प्यामध्ये. एक कप्पा खाली होता जो दुधाचा कप्पा असतो. तर मला स्पेशली फ्रीजसाठी ही मॅट मागवायची होती. तर मला वाटते 137 रुपयाला काहीतरी मी एवढी मोठी मॅट मागवलेली आहे. यात तुम्हाला वेगवेगळे कलरही मिळेल आणि मॅटची क्वालिटी देखील खूप छान आहे. पण मी स्पेशली व्हाईट कलरची मागवली, कारण फ्रीजमध्ये लाईट असतो आणि व्हाईट कलर स्प्रेड केल्यानंतर तो दिसायला छान दिसतो. डार्क कलर जर तुम्ही स्प्रेड कराल तर तो दिसायला छान दिसणार नाही. या व्यतिरिक्त डायरेक्टली कट केलेल्याही मॅट मिळतात, बरेच जण फ्रीजसाठी वापरतात. पण त्याचा जो साईज असतो ना, बरेचदा कप्प्यानुसार छोटा येतो आणि पूर्ण जो आपल्या फ्रीजचा कप्पा असतो तो कवर होत नसल्यामुळे घाणेरडा होतो. जर का तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये मॅट टाकत नसेल तर नक्की टाका, कारण त्याने फ्रीज तुम्हाला वारंवार स्वच्छ करण्याची गरज पडणार नाही. तर इथे मी काय केलं, जेवढ्या काही फ्रीजमधल्या शेल्फ होत्या त्या सगळ्या व्यवस्थित वॉश करून घेतल्या आणि जिथपर्यंत मी ती मॅट कट करत आहे आणि फ्रीज क्लीन करत आहे, फॅनच्या खाली सगळं सुकायला ठेवलं, जेणेकरून एकदम ड्राय सुकेल. आणि फ्रीज जसा क्लीन झाला थोड्या वेळानंतर मी व्यवस्थित फ्रीज सेट करून देणार. तर इथे मी एक होममेड लिक्विड बनवलेलं, थोडंसं डिशवॉश लिक्विड, विनेगर, बेकिंग सोडा आणि त्यानेच पूर्ण फ्रीज खाली करून व्यवस्थित क्लीन करून घेतला. 2दा कपड्याने व्यवस्थित पुसून घेतला, एकदम ड्राय पुसून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यात कुठलाही स्मेल राहणार नाही. अगदी 10-15 मिनिटासाठी फ्रीज ओपन देखील सोडला, जेणेकरून कुठला फ्रीजमध्ये वास वगैरे राहिला असेल तर तो निघून जाईल. आणि त्यानंतर मस्त असा फ्रीज सेट करून घेतला. ज्या मार्केटमधल्या मॅट असतात त्या डायरेक्टली तुम्ही फ्रीजमध्ये स्प्रेड करू शकता, पण ही जी मॅट आहे ती तुम्ही कट करून फ्रीजचा जो दरवाजा असतो ना त्याच्या कप्प्यात देखील कट करून वापरू शकता, जेणेकरून ते कप्पे देखील खराब होणार नाही. तर इथे मी मस्त पहिले जेवढे काही फ्रीजचे कप्पे आहेत त्याच्या साईजनुसार 1 बाय 1 सगळ्या मॅट कट करून घेतल्या आणि फ्रीजमध्ये आता व्यवस्थित लावून घेतलेले आहे. बघू शकता किती छान दिसत आहे. शेवटी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिसेल. आणि फ्रीज खूप सुंदर दिसतो, एकदम ऑर्गनाइज दिसतो आणि चुकीने एखादी फ्रीजमध्ये काही सांडलं तरी देखील कप्पा खराब होत नाही. जर का तुमचाही फ्रीज वारंवार खराब होत असेल, फ्रीजमध्ये खूप घाण वास असेल, तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. मैत्रिणींनो, या होत्या काही डेकोरेशनच्या वस्तू मी येत्या सणावारासाठी मागवलेल्या आहे. जर का तुम्हाला यातली कुठलीही वस्तू मागवायची असेल तर व्हिडिओमध्ये जो व्ह्यू प्रोडक्ट दिसत आहे त्यामध्ये टॅग केलेला आहे, नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्याच प्रोडक्टची लिंक दिलेली आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.